करायचं आहे की 100 जीव घालायच्या 50 जीव घालायच्या असं काही नाहीये। म्हणून या ठिकाणी आपलं सामुदायिक सुवासिनी भोजन होईल। तसा सर सुवासिनी भोजनाचा खर्च सगळा परिक्रमावासियांचा असतो, पण आज आपल्या सोबत म्हणजे इंदोरीचे हे रोहन दादा शिंदे है ना, तर त्यांनी सांगितलं की माझी एक पंगत असू द्या आणि सुवासिनी भोजनाच्या दिवशी म्हटल्यावर त्यांना सुद्धा खूप आनंद झाला, म्हणून त्यांच्या वतीने आजची पंगत होणार आहे। पण आता आपण सर्वजण सुवासिनी भोजन करणार आहोत, तर सुवासिनी पूजन अगोदर करायचं आहे। ते पूजन करण्यासाठी या ठिकाणी माता भगिनी ज्या असतील, आता इथं जेवढ्या 9 जणी बसलेल्या आहेत, तर 9 उठविल्या जातील आपल्या मधल्या। त्यांनी एका माता भगिनीचं पूजन करायचं, पण ते कसं करायचं? पाय धुवायचे, पाय आपल्या पदराने पुसायचे, हळदी कुंकू लावायचं, कपाळाला हळदी कुंकू लावायचा आणि पूजन करून त्यांनी बाजूला व्हायचं। नंतर साहित्य नंतर द्यायचं आणि जी दक्षिणा असेल, दक्षिणा तर प्रत्येकाला द्यावीच लागणार आहे, म्हणून तेही नंतर द्यायची आहे जेवायला बसल्यानंतर। अशा 9 जणी आपण एकेकी वेळी उठवणार आहोत। फक्त सुवासिनींनी सुवासिनीचं पूजन करायचं, पुरुष माणसांनी फक्त चालेल। म्हणून आपण सुरुवातीला ज्यांची पंगत आहे त्यांनी ते म्हटले की आमच्याकडून सुवासिनी पूजन व्हायला पाहिजे, म्हणून त्यांनी सुद्धा सुवासिनी पूजनाचं साहित्य आणलेलं आहे। तर त्यांच्या आत्या, कारण ते दादा असे आहेत ते 15 महिन्याचे होते तेव्हा त्यांच्या आई वडिलांचं निर्माण झालेलं आहे। आजी आजोबांनी त्यांचा सांभाळ केला आणि आजी आजोबा नंतर त्यांच्या आत्या त्यांना सांभाळत आहेत, म्हणून आत्या या ठिकाणी आलेल्या आहेत। तर ते सुरुवातीला पूजन करतील, मग आपण सगळे 9 जणी उठवू।
आहे, त्यांचं पूजनही केलेलं आहे आणि आता आपल्याला जेवायला बसायचं आहे. म्हणून आपल्याला संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडण्यासाठी जे अन्नदाते आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा तर संकल्प आता सुटणारच आहे, पण आज संध्याकाळी तर त्या मरकळचे सद्ग्रस्त म्हणजेच श्री उमेश भाऊ नारायण लोखंडे, तर त्यांच्या वतीने आपल्याला आज दुपारचा नाश्ता सुद्धा आहे आणि संध्याकाळची पंगत सुद्धा आहे. म्हणून नाश्ता ती त्यांच्या गावात मरकळ मध्येच देणार आहेत आणि देणार आहेत. तर ते मरकळ मध्ये देणार आहेत आणि संध्याकाळची पंगत ते मरकळ वरून तुळापूरला घेऊन येणार आहेत. म्हणजे आपण इंद्रायणी मातेला संगमावरून पार करणार आहे. तिचा प्रवाह कुठे आपण ओलांडणार नाहीये. म्हणून आपण पलीकडच्या तीरावर जेव्हा जाऊ तर त्या बाजूला त्यांचं जेवण संध्याकाळचं राहणार आहे. म्हणून तेही ऑनलाईन फोनवरती या ठिकाणी ती आता त्यांच्या घरामध्ये देवासमोर बसून हातावरती जल घेऊन तेही संकल्प सोडतायत दोघं पती पत्नी. आणि आपण सुद्धा आत्ताच्या पंक्तीचे जे अन्नदाते आहेत सुवासिनी भोजनाचे, ते म्हणजे श्री नामदेव शिंदे इंदोरीचे. तर इंदोरी ज्या ठिकाणी आपण परवा होतो ना, इंद्रेश्वराचं ब्रह्मेश्वराचं आपण दर्शन घेतलं, त्या दिवशी तर सुद्धा ते आपल्या सोबतच होते आणि बऱ्याच दिवसाचे आपले नर्मदा परिक्रमेचे भाग ऐकत असतात. म्हणून प्रत्यक्ष त्यांना आतापर्यंत पाहिलेलं नव्हतं, पण एक महिन्यापूर्वी आम्ही जेव्हा इंद्रायणी मातेच्या प्रदक्षिणेचं नियोजनासाठी आलो तेव्हा फोनवर बोलणं झालं आणि त्यांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी सांगितलं माझी एक पंगत असेल, पण तुम्हाला जिथे वाटेल तिथे द्या. मग आपली इथली पंगतच रिकामी होती. असं वाटलं नको परिक्रमावासियांना जास्त खर्च, परत वाटेल की अगोदर म्हटले 1100 द्या, नंतर म्हटले हे द्या, नंतर म्हटले असं नको व्हायला. म्हणून त्यांचीच या ठिकाणी आपण पंगत ठेवली आणि त्यांनी सुद्धा खूप आनंदाने एवढे आम्ही सांगितलं की तुम्ही काहीच करू नका, फक्त तुम्ही या. ते म्हटले नाही तुम्हीच काही करू नका. आम्ही म्हटलं आमच्याकडे भरपूर माता भगिनी आहेत आणि पुरणपोळ्या सगळ्यांना येतात, सगळं बनवतील, पण त्यांनी सांगितलं नाही ते थकून येतील तर त्यांना काही त्रास द्यायचा नाही. म्हणून त्यांनी सगळं काही अगदी उक्तच देऊन टाकलं, आपण काहीच करायचं नाही असं. म्हणून अशा पद्धतीची त्यांनी पंगत दिली. कारण तुम्हाला मी सांगितलं मगाशी, कारण त्याबद्दल मला बोलायची हिंमतच होत नाहीये. अवघ्या 15 महिन्याची असताना काहीतरी स्टोव्हचा वगैरे स्फोट झाला आणि त्यांच्या आईवडिलांचा त्यामध्ये मृत्यू झाला. त्यांच्यानंतर त्यांच्या आजोबा आजी, त्यांचं नाव काय, कृष्णाजी होनाजी शिंदे आणि राधाबाई कृष्णाजी होनाजी आजोबा आजी आहेत, त्यांच्या स्मरणार्थच त्यांनी की आई वडील तर कळत सुद्धा नाही, पण आजोबा आजीनेच आई वडिलांपेक्षाही नुसत्या प्रेमाला किंमत नाहीये. प्रेम तर कोणीही देतय, पण संस्कार देणं महत्वाचं आहे. आज तो मुलगा 50,000 रुपये त्याला पेमेंट आहे आणि एवढा संस्कारी आहे की परमार्थामध्ये आपले आईबाप सांगते तरी पण आपण ऐकत नाही. त्याचे आईबाप नसताना सुद्धा तो इथे येऊन पंगत देतो आहे. ह्याच्यापेक्षा कोणते संस्कार पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने की आई वडिलांच्या विरहामध्ये जीवन जगलेला आणि आत्याने केवढा त्याग केला. दिवसभर त्याच्या व्यवस्थेसाठी त्याच्या घरी येणार आणि मग संध्याकाळी स्वतःच्या मुलाच्या व्यवस्थेसाठी जाणार. किती त्याग त्या आत्याचा सुद्धा आहे. म्हणून आत्यांचं नाव उषाताई साहेबराव जाधव. तर त्या आत्या त्यांनी सुद्धा खूप त्याग केलेला आहे, खूप त्यांना सांभाळत आहेत त्या. म्हणून ते दोघेही या ठिकाणी संकल्प सोडतायत आत्ताच्या पंक्तीचा आणि उमेश भाऊ लोखंडे आणि त्यांच्यासह तेही त्यांचे संध्याकाळच्या पंक्तीचा संकल्प सोडतायत. आपण सर्वांनी सुद्धा हातावर जल घ्यायचं आहे. ते त्यांच्या हातावर सोडा म्हटल्याशिवाय सोडायचं नाही. थोडं जवळच दे त्यांना. ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतं ब्रह्म
बसा आणि दादाला चांगला आशीर्वाद द्या.